वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात? मजेत आहात ना? मजेतच राहा। तर चला, आज मी मम्मीच्या घरी आलेली होती, तर म्हटलं मम्मीचं किचन, म्हणजे मी काल जो रूटीन टाकला होता त्यामध्ये मम्मीचं किचन दाखवलेलं होतं, तर म्हटलं चला आज मी किचन टूर तुमच्यासोबत शेअर करते। मम्मीचं किचन कसं आहे तर बघा, सगळ्यात आधी तर इकडे हा जो किचन आहे तर या बाजूला बाल्कनी आहे, तर होम टूर मी नंतर देईलच। बघा, किचन मध्ये आल्यानंतर इथे फ्रीज आहे या कॉर्नरला आणि इकडे किचन वाटा आहे। तर फ्रीजवरती हे जे ठेवलेले आहेत कवर, तर याच्या खालती सगळे म्हणजे मम्मी डॉक्युमेंट्स वगैरे ठेवत असते। आणि त्यानंतर हे इथे सगळं म्हणजे जे काही लागणाऱ्या वस्तू आहेत, अत्राप ते आहे, लायटर इथेच ठेवते। त्यानंतर हे पावडर आहे आणि हे पेन वगैरे किंवा काही जे लागत असतो पेपर वगैरे, ते सगळं इथे तिने ठेवलेलं आहेत असं। तर फ्रीज छोटच आहेत। त्यानंतर त्याच्याच बाजूला इथे भरपूर भांडी आहेत मम्मीची, म्हणजे मम्मीकडे भरपूर भांडे आहेत, जुने भांडे, किंवा मम्मीला भांडे वगैरे मांडायला किचनमध्ये जुन्या बायकांचं तुम्हाला माहीतच असेल की खूप सारी भांडी असतात घरामध्ये। तर बघा, इथे पाट ठेवलेला आहे, पाटावरती पंचपात्र्या पण खूप साऱ्या पंचपात्र्या आहेत। त्याच्यानंतर जर्मलचा डबा, याच्यामध्ये सगळं अत्राप वस्तू ठेवलेल्या आहेत खायच्या। त्यानंतर याच्यामध्ये पीठ ठेवलेलं आहे आणि पोलपट लाटणाने हे सगळं याचं आपलं ड्रायफ्रुट्स आहेत हे। त्यानंतर बघा, इथे पूर्ण ही रॅक आहे, पूर्ण रॅक दाखवते मी तुम्हाला, पूर्ण म्हणजे पूर्ण सिलिंग पर्यंत ही रॅक आहेत। आणि ही तर ही कोणत्या याला काय म्हणतात मला माहिती नाही, तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला माहित असेल तर त्याची ही मांडणी आहेत। आणि पूर्ण सिलिंग पर्यंत एवढी मोठी मांडणी आहे। आणि पूर्ण मांडणीमध्ये तुम्ही बघू शकता, पूर्ण मम्मीने भांडे ठेवलेले आहेत, डबे, पूर्ण म्हणजे एक जागा सुद्धा रिकामी नाहीयेत। अजून भांडे आहेत, पण आम्ही तिला भरपूर वेळा म्हणतो की थोडे भांडे कमी कर, कारण ऑलमोस्ट ते दोघं जणच इथे असतात आणि आम्ही तिघी बहिणी आहोत, त्यामुळे तिघींचे पण लग्न झालेले, तर दोघांसाठी तरी पण मम्मीला सगळी भांडी अशीच आवडतात। त्यानंतर बघा, आता इथे बाजूला सगळं म्हणजे आपली रवी आहे, त्यानंतर 2 रवी आहेत वरणासाठी, आणि इथे सगळं जे काय अत्राप वस्तू मम्मीच्या त्या आहेत इथे। त्यानंतर बघा, इथे सगळ्यात वरती दाखवलं तर इथे सगळं म्हणजे जे मोठे मोठे 5 लिटरचे जे कुकर यायचे ना पहिले, तर ते सगळे मोठे मोठे कुकर आहे। आणि मम्मीचं असं असतं की कुकर वगैरे काही आम्ही तर मस्त बोलतो की तू हे भांडे देऊन टाक, दुसरे आपण घेऊन टाकू, पण मम्मी बोलती हे आता परत तर त्या प्राईजमध्ये तर मिळणार नाही, आणि जर द्यायला गेलो तर याचे काही पैसे सुद्धा इतके येणार नाही, त्यामुळे मग सगळं मम्मीने तसंच ठेवलेलं आहे। इथे सगळे मोठे मोठे कुकरचे भांडे आहेत, इडलीचं भांडं आहे, त्यानंतर इथे सगळं पाण्याचं ड्रम आहेत आणि टिफिन। त्यानंतर या खालच्या लाईनला जर बघितलं तर सगळी मसाले आहेत, मसाले, लाल तिखट, हळद। त्यानंतर इथे सगळ्यात ज्या किटल्या असतात ना, तर या किटल्या सुद्धा अजून मम्मीकडे आहेत। तर भरपूर वेळेस पहिले किटल्याच वापरायच्या तेलासाठी, पण आता या किटल्या वरतीच ठेवलेल्या आहेत, मम्मीने काही सामान ठेवले त्यामध्ये। त्यानंतर बघा, खालती हे तांबे ठेवलेले, मिक्सरचं भांडं, त्यानंतर हे सगळे मोठे मोठे ताटं इथे लावलेले आहेत। आणि खूप ताटांचे पण प्रकार तुम्हाला बघू शकतात, किती छोटे मोठे। परत हे सुद्धा ताटे खाच्यावाले, हे जे खाच्यावाले ताटे आहेत हे सुद्धा अजून आहेत आमच्याकडे। आणि त्यानंतर इथे कुलूप वगैरे किंवा मम्मीचं जे काही अत्राप सामान आहे तिथे असतं। त्यानंतर त्याच्या बाजूला इथे हे 3 भांडे आहेत झाकणावाले, त्यामध्ये आपण काही पण काढून ठेवू शकतो असं, हे मिक्सरचे भांडे। आणि त्यानंतर खालच्या कप्प्यामध्ये पूर्ण ग्लास आहेत, ग्लासच्या पाठीमागे सुद्धा खूप डबे आहेत, छोटे छोटे डबे आहेत। आणि मम्मीला तर सगळंच म्हणजे सगळंच पाहिजे असतं। त्यानंतर इथे कुकरचे भांडे आहेत, तर हे सुद्धा कुकर ऑनलाईन मागवलेले होते, तर 3 आले होते, 1200 रुपयात 3 कुकर आले होते। तर बघा, हे असे 3 कुकर आहे, आणि एक 2 लिटरचा, एक 3 आणि एक 5। त्यानंतर हे छोटा डबा आहेत, मसाल्याचाच डबा आहे, आणि हे चमचे वगैरे ठेवण्यासाठी। त्यानंतर खालच्या कप्प्यामध्ये इथे सगळे छोटे छोटे डिशा आहेत, कप बशी आहेत। त्यानंतर इथे चहा साखरेचे डबे आहेत, त्याच्या पाठीमागे पण सगळे कप आहे। आणि खूप मोठी रॅक आहे इथं, जितकी भांडी मावतील तितकी पूर्ण भांडी मम्मीने इथे ऑर्गनाइज केलेली आहे। आणि हे सगळ्या त्यानंतरच्या छोट्या छोट्या ज्या पोह्याच्या डिशा असतात ना, त्या डिशा आहेत इथे, आणि सगळ्या वाटी, फुलपात्र सगळं इथे ठेवलेलं आहे। इथं तेलाची बॉटल पण इथेच ठेवलेली मम्मीने।
त्यानंतर हा जो बाजूचा कप्पा आहे छोटा, तर इथे सगळे म्हणजे सगळे जिरे मोहरी फोडणीचे जे काही छोटे छोटे मसाले आहेत ना ते इथे ठेवलेले आहे. त्यानंतर इथे मिठाची जाड मीठ बारीक मीठ सगळं इथे ठेवलेलं आहेत. आणि मम्मीकडे सगळ्या गोष्टी बघायला भेटतील, म्हणजे काय जे काय असेल सगळं मम्मीकडे आहेत. त्यानंतर बघा इथे खालती जो कप्पा आहे तिथे सगळे मोठे मोठे डबे ठेवलेले आहे स्टीलचे. यामध्ये सगळं म्हणजे ऑलमोस्ट जो किराणा आहेत ना इथे सगळं म्हणजे मावूनच जाईल, पण तरी सुद्धा मम्मीचे अजून खूप सारे डबे भरलेले आहेत. खूप सारा किराणा वगैरे मम्मीने कुठे कुठे ठेवलेला आहे. तर बघा इथे बाजूलाच आपलं हे देवाचं ताट वगैरे, नंतर पातेले ठेवलेले आहेत, छोटे मोठे पातेले एकात एक सगळे असे ठेवलेले आहेत मम्मीने. त्यानंतर हे डबे, त्यानंतर त्याच्या खालचा जो कप्पा आहे तिथे तुपाचं डालडा तूप, परत तिथे सुद्धा डबे आहेत, खूप सारे डबे आहेत मम्मीकडे. आणि मिक्सरचं भांडं आहेत आणि टिफिन आहेत. त्यानंतर बघा इकडे खालती सुद्धा जर दाखवलं तर इकडे सगळे साबणे वगैरे पाठीमागे, आणि जे काय आपण बारीक सारीकचे ठेवतो हे 3 जे डबे आहेत ना प्लास्टिकचे, याच्यामध्ये सगळं बिस्किटचे पुडे, हे जो मसाल्याचा डबा आहे तो मसाल्याचा डबा आहे, असे सगळे ऑर्गनाइज केलेलं आहे. आणि इथे जी बाजूला जी पंचपात्री दिसत आहे, इथे एक पंचपात्री आहेत, इथे एक पंचपात्रे आहेत, अशा भरपूर पंचपात्रे आहेत. तर हे सगळे फळं ठेवलेले आहे मम्मीने. त्यानंतर बघा याच्यामध्ये सुद्धा भरपूर काय काय सामान आहेत, म्हणजे जे एक्स्ट्राचा किराणा आहेत ना अजून तो याच्यात पण किराणा ठेवलेला आहे. आणि ही एवढी मोठी खिडकी आहे इथे, तर खूप फ्रेश वाटतं. म्हणजे किचनमध्ये जेव्हा आपण स्वयंपाक वगैरे बनवतो तर खूप उजाड पण येतो. त्यानंतर वरतीच इथे लगेच 7 घोड्यांची फ्रेम लावलेली आहे, तर उत्तर दिशेला लावलेली चांगली असते त्यामुळे. त्यानंतर तर बाहेरचा व्ह्यू कसा आहे ना ते तुम्हाला शेवटला दाखवते, इथून कसं दिसतं. तर रोड फ्रंट आमचं म्हणजे घर आहे, त्यामुळे खूप छान म्हणजे दिवसभर करमणूक देखील होते. बाहेर सगळं म्हणजे शॉप वगैरे सगळं दिसतं, रोड फ्रंट एरिया आहेत. त्यानंतर इथे बॉटल वगैरे ज्या काही बॉटल आहेत त्या इथे ठेवलेल्या आहेत. त्यानंतर कोलगेट, त्यानंतर हे असंच एक छोटंसं रिकामं प्लास्टिकचं तुपाचं जो बरणी आहे ना ती रिकामी झाली, त्यामुळे मम्मीने लगेच याच्यामध्ये बांबूचं जे झाडं आहेत ना त्याच्यात ऑर्गनाइज केलेलं आहे. आणि बाजूला साबणीचं वगैरे देखील आहे. आणि इथे सुद्धा वरती चाळण्या वगैरे लटकवलेल्या आहे. इथे सुद्धा बघा बॉटल म्हणजे मनी प्लांट लावलेला आहे. आणि हा जो ब्रश कधी कधी जर आपल्याला काही भांडे वगैरे बारीक सारीक काही घासायचं असेल त्याच्यासाठी. आणि हा छोटा बल्ब आहे, तर छान आहे बल्ब तो पण. आणि इथं छोटासा डस्टबिन आहे सगळा कचरा वगैरे टाकण्यासाठी. त्यानंतर बेसिंगचं भांडं कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तुम्ही. किचन जेव्हा मी किचन डीप क्लिनिंग केला होता त्यावेळेस तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. हा माठ आहेत, माटणी आहेत, म्हणजे माठ पण आहे आमच्याकडे आणि माटणी पण आहेत. तर माटणीमध्येच पाणी ठेवलेलं आहे. दोघंच जण असतात तर माटणीमध्ये होऊन जातं त्यांच्या पुरतं. त्यानंतर इथे चाळणी लटकवलेली आहे चहाची. आणि बघा आता इकडे या बाजूला गॅस आहेत, तर गॅसवर पण खूप सारे भांडे मम्मी ठेवत असते, खूप पसारा असतो. पण मम्मीला बोलली असं मोकळंच तू किचन ठेवत जा, कारण जास्त पसारा ठेवलेला आम्हाला म्हणजे बहिणींना नाही आवडत, जितकं मोकळं असेल. पण जुन्या बायका तुम्हाला माहीतच असेल की त्यांना त्यांच्या मर्जीचंच करायचं असतं. तर हे 2 स्टँड आहेत, गॅसचेच आहेत. आणि हा गॅस तर मी ऑनलाईन घेतलेला आहे, 1900 रुपयाचं तुम्हाला सांगितलंच होतं. बघा असा किचन आहे. त्यानंतर इथे जो लागणारा कपडा आहे तो, आणि इथे कात्री वगैरे, आणि इथे पण 2 स्विच काढून ठेवलेले आहेत कारण मिक्सर वगैरे लावण्यासाठी. आणि इथे वरती अन्नपूर्णेचा जो फोटो आहेत ना तो सुद्धा इथे माझ्या किचनमध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल, आणि इथे सुद्धा लावलेला आहे मी. त्यानंतर बघा किचन ओट्याच्या खालती जर बघितलं ना तिथे सुद्धा तुम्ही बघू शकता किती सगळी भांडे दिसायला बघायला भेटतील तुम्हाला. इथं सगळं तेलाची कॅन आहेत, कढई वगैरे सगळं इथंच ठेवलेलं आहे. जे काय अत्राप वगैरे जे काही तुम्हाला सुई दोरा वगैरे काय जे असेल ना ते सगळं इथे बॅक साईडला ठेवलेलं आहे मम्मीने. इथे सुद्धा काही जर्मलचे डबे आहेत. त्यानंतर डाळीचं पिठाचं जे काही अत्राप जे काही वस्तू असतात ना तर सगळं मम्मीने जपून ठेवलेलं आहेत. आणि इथे खालती सुद्धा भरपूर काय कॅरी बॅग्स वगैरे तुम्ही बघू शकतात, खूप साऱ्या कॅरी बॅग्स असलेले आहेत, कळशी वगैरे. आणि हे बादली आहेत ही सुद्धा इथेच ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये ज्या काही काचीचे पॉट्स वगैरे जे आहे ना ते यामध्ये ठेवलेले आहे मम्मीने. त्याच्याच बाजूला इथे परत एक मोठी पंचपात्री, म्हणजे आता ही 3री पंचपात्री आहे. आणि हे तर आपलं भांड्याचं आहे. त्याच्या मागे सिलेंडर आहे. सिलेंडरच्या पुढच्या साईडला मम्मीने परत ही एक पंचपात्री ठेवली. यामध्ये सुद्धा भांडी आहेत, जे काही चिनी प्लेट्स वगैरे जे काय आहे ना यामध्ये ठेवलेले आहे. त्याच्या बाजूला परत जर बघितलं तरी कांदे बटाट्याची ट्रॉली आहे. आणि इथे सुद्धा तुम्ही बघू शकतात तर कांदे बटाटे तर आहे, त्याच्यासोबत दुसरं पण भरपूर सामान आहे. आणि बाजूलाच सगळं आपलं रांगोळीचं सामान आहेत.
तर मम्मीला रांगोळी वगैरे पण काढायला खूप आवडते, त्यामुळे तर अशा पद्धतीने इतकं सगळं मम्मीने सगळं ठेवलेलं आहेत अजूनही. तर आम्ही मस्त तिला म्हणत असतो की तू सगळ्या ज्या अत्राप गोष्टी जे काही भांडी लागत नाहीये तू सगळे दे, पण तुमच्या पण घरी असं आहे का मला नक्कीच कमेंट करून सांगा. कारण खूप साऱ्या वस्तू आहेत ज्या लागणाऱ्या पण नाही आहेत, पण तरी मम्मीने ठेवलेल्या आहे. आणि बघा आता हा जो किचन आहे ना, किचनच्या वरतीच एक सिलिंग आहे, सिलिंग आलेल्या आहेत. तर सिलिंगवर सुद्धा तुम्ही बघू शकता. तर इथे सुद्धा ऑलमोस्ट हे जे काळे डबे आहेत ना, तर पूर्वी हे काळे डबेच असायचे घरामध्ये. तर लोखंडी डबे आहेत वाटते हे. आणि यामध्ये सुद्धा पहिले जे जुनं घर होतं ना आमचं, तर तिथे यामध्ये आम्ही कुरडई पापड्या किंवा जे काही आपण मे महिन्यामध्ये जे काही आपण बनवतो ना, ते सगळं यामध्ये ऑर्गनाईज केलेलं असतं. त्याच्या बाजूला जर बघितलं तरी ते सगळं म्हणजे अत्राप वस्तू आहेत. आणि इथे जो कॉर्नर आहे ना, या कॉर्नरला सगळ्या माझ्या ज्या काही DIY ज्या वस्तू आहेत ना, म्हणजे मी ज्या माझ्या हाताने ज्या काही DIY केलेल्या आहेत ना, घर आहेत, खूप काही DIY मी बनवेल आहेत, ते इथं मी ठेवलेले आहेत. कारण माझं ऑलरेडी आता रेंटेड हाऊस आहेत आणि ठेवायला जागा नाही आहेत, रूम पण खूप छोटा आहे, त्यामुळे मग सगळं इथंच ठेवलेलं आहेत. असा हा किचन आहे. आणि हे भांडे तरी इतके इथंच संपलेले नाही आहेत, अजून भांडी आहेत. सगळं म्हणजे जे तुम्हाला तिकडे ते समोर दिसत असेल ना, तिकडं सगळे अजून भांडी आहेत, खूप सारे भांडी आहेत. म्हणजे तरी पण आम्ही पॅक करून ठेवलेले अर्धे. तर बघा अशा पद्धतीने मम्मीचा किचन आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आता किचनमधनं तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते मी कसा आहे. तर अशा पद्धतीने काही बाहेरचा व्ह्यू दिसतो. आणि बघा आता छान असं पावसाचं थोडंसं उन्हाचं वातावरण झालेलं आहे. आणि तर बाहेरचा व्ह्यू जर बघितला ना, तर रोड फ्रंट आहेत रूम, त्यामुळे बघा आता बाहेर दिवसभर काही ना काही आवाज वगैरे चालू असतो आणि करमून जातं घरामध्ये. आणि कसं आहे ना, सुनाट एक म्हणजे एकांतात घर नाही आहेत, खाली सगळं शॉप वगैरे सगळं हायवेच आहेत. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आणि आवडला असेल तुमच्याही घरी असंच आहेत का ते सुद्धा सांगा. आणि किचन टूर आवडला का नाही ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा. तर भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि सगळेजण मजेत राहा आणि कमेंट देखील करा. चॅनलला ज्या काही नवीन असतील, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. आणि बेल आयकॉनला बाजूच्या प्रेस करा, म्हणजे माझ्या रोजच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत डेली पोहोचतील. तर चला आता भेटूया. आता व्हिडिओ खूप लॉंग झालेला आहे आणि आता मी व्हिडिओ इथेच संपवते. तर अजून तुम्हाला काय बघायला आवडेल तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल, तर मला कमेंट नक्कीच करा. तर चला, बाय बाय. तर अजून एक सांगायचं राहिलं होतं की इथे मम्मीकडे म्हणजे किचनमध्ये आम्ही ट्रॉली वगैरे काही केलेलं नाही आहेत, मॉड्युलर किचन आहेत. म्हणजे साधा सिंपल असं सगळं ऑर्गनाईज केलेलं आहेत जुन्या पद्धतीनुसार. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ, आणि तुमच्या पण घरी असंच ऑर्गनाईज केलेलं आहेत का, तर हे सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये.